राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आलाय। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटलांना संपर्क साधण्यात आलाय, तर पाटलांना गळाला लावण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशा चर्चा आता सुरू करण्यात आल्या। इंदापूर विधानसभेसाठी उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर हर्षवर्धन पाटलांची मात्र वेट अँड वॉचची भूमिका सध्या पाहायला मिळते। महायुतीमध्ये इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हालचालींना वेग आलाय। हर्षवर्धन पाटलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शरदचंद्र पवार पक्ष करतोय आणि त्यामुळे सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हर्षवर्धन पाटलांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळत आहे। इंदापूरच्या विधानसभा जागेसाठी आता महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्यात, कारण हर्षवर्धन पाटलांनी त्यानंतर मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील कशा पद्धतीचा निर्णय घेतात याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। तर महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभेसाठी आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने संपर्क केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आता हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क केलेला आहे। हर्षवर्धन पाटलांना गळाला लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।